Hello student, welcome in this session. Today we are going to see the mathematics paper second, the unit first, that is differentiation. याला 9 मार्क्सचे वेटेज आहे विथ ऑप्शन 9 मार्क्ससाठी येणार आहे. तर यामध्ये जो फर्स्ट टॉपिक दिला आहे तो आहे कंपोजिट फंक्शन. व्हॉट इज द मीन ऑफ कंपोजिट फंक्शन? तर त्यामध्ये इफ y इज इक्वल टू f ऑफ u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u and u is equal to g of x is the differentiable function of x, then we have to show this y is equal to f of g of x is differentiable function of x such that dy by dx is equal to dy by du into du by dx. तर आता पहिले कंपोजिट फंक्शन म्हणजे काय? तर आपल्याला सरळ सरळ दिलं आहे की y इज द डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u आहे अँड u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x आहे. देन ऑटोमॅटिकली दिस y बिकम अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. मग या कंपोजिट फंक्शनचा जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर तो डेरिव्हेटिव्ह फाइंड कसा करायचा? तर त्यासाठी आपण प्रूव्ह केलेले थेरम आहे की dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. आता इथे बघा याला चेन रूल म्हटलं जाते. आता चेन रूल कसा? कारण y हे पहिलं फंक्शन कोणाचं दिलं आहे? u चं. म्हणून सगळ्यात पहिले y ला कशाने डिफरन्शिएट करावं लागेल? u न. मग तेच आपण इथे केलं आहे dy बाय du. आणि नेक्स्ट दिस u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. म्हणून u ला कशाने डिफरन्शिएट करावं लागेल? x ने. म्हणून इथे आलं आहे du बाय dx. मग आता जर मी याच्यातलं एखादं एक्झाम्पल घेतलं, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट टॅन ऑफ रूट x. याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. आता इथं सगळ्यात पहिले आपण या फंक्शनला डिनोट करणार आहे की लेट y इज इक्वल टू रूट टॅन ऑफ रूट एक्स. गिवन फंक्शन आहे. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dy बाय dx इज इक्वल टू d dx ऑफ कशाचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे? रूट टॅन ऑफ रूट एक्स. आता बघा बाहेरचं जे फंक्शन आहे ते रूटचं आहे आणि आपण रूट एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो येतो 1/2 रूट एक्स. मग आपल्याला तोच इथे लावायचा आहे. म्हणजे पहिले या रूटचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. तो आहे 1/2 रूट. रूटमध्ये काय दिलं आहे? टॅन ऑफ रूट एक्स. ठीक आहे. पहिला डेरिव्हेटिव्ह रूटचा घेतला. आता रूटमध्ये जी क्वांटिटी आहे ती एक्स नसून टॅन ऑफ रूट एक्स आहे. म्हणजे नेक्स्ट टाइम जो डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल तो कोणाचा घ्यायला लागेल आपल्याला? टॅन ऑफ रूट एक्स. ओके. मग आता हे झालं 1/2 रूट टॅन ऑफ रूट एक्स इंटू आता टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे. तर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक स्क्वेअर एक्स असतो. तर इथे एक्सच्या जागी सेक स्क्वेअर रूट एक्स आहे. मग एक्सच्या जागी परत रूट एक्सचं टर्म आहे. म्हणजे परत या रूट एक्सचं काय करावं लागेल आपल्याला? डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. म्हणून येणार इथं डी डी एक्स ऑफ रूट एक्स. काय आली स्टेप आपली? 1/2 रूट टॅन ऑफ रूट एक्स इंटू सेक स्क्वेअर रूट एक्स इंटू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/2 रूट एक्स. लास्ट क्वांटिटी रूट एक्स आली. मग आता रूट एक्स लास्ट क्वांटिटी आली त्यामुळे आपला इथे डेरिव्हेटिव्ह स्टॉप झालेला आहे. कारण शेवटी जर तुम्ही घ्याल एक्सचा डेरिव्हेटिव्ह तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 1 येणार आहे. म्हणजे बघा इथं डेरिव्हेटिव्ह जो लावलेला आहे आपण चेन रूलमध्ये, म्हणजे पहिले रूटचा डेरिव्हेटिव्ह घेतला, मग टॅनचा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि मग या रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला. म्हणजे अशा प्रकारे चेन रूल आपण इथं अप्लाय केला आहे. कारण इथं डायरेक्टली वाय जे फंक्शन दिलं आहे सिंपल फंक्शन आहे त्याचा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं ते कंपोजिट फंक्शन दिलेलं आहे. तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा? तर अशा प्रकारे आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येतो. मला सिम्प्लिफाय करून तिला मला लिहिता येते की सेक स्क्वेअर रूट एक्स अपॉन 2 टू 4 होतं 4. हा रूट एक्स मी स्टार्टिंगला लिहिते इंटू रूट ऑफ टॅन ऑफ रूट एक्स. म्हणजे अशा प्रकारचे डिफरंट एक्झाम्पल आपण कंपोजिट फंक्शनवरचे बघितलेले आहे. आजचा जो आपल्याला टॉपिक पाहायचा आहे तो आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. तो कसा फाइंड करायचा आहे ते आज आपण शिकणार आहोत. बघा त्या टॉपिकवर जायच्या पूर्वी तुम्हाला जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह दिलाय. आता जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह काय आहे ते आपण स्टडी करणार आहे. काय दिसते? नाउ सी दिस फिगर. या फिगरमध्ये एक कर्व दिलेला आहे आणि या कर्ववर पॉइंट पी क्यू आणि आर हे पॉइंट लाय करतात. आता कन्सिडर अ पॉइंट पी ऑन द कर्व एफ ऑफ एक्स. हा एफ ऑफ एक्सचा कर्व घेतलेला आहे त्यावर हा पी पॉइंट लाय करतो ज्याचे कोऑर्डिनेट आहे ए एफ ऑफ ए. ओके. नाउ द नेक्स्ट अनदर पॉइंट बी क्यू जो पीच्या राईटला आहे. मग आता इथे हा पॉइंट इथं ए घेतला आहे, कर एफ ऑफ एचा आहे, म्हणजे वाय कोऑर्डिनेट त्याचा एफ ऑफ ए आहे. मग ए आणि नेक्स्ट पॉइंट घेतला आपण एच हा एक स्मॉल इन्क्रीमेंट घेतलाय म्हणून हा नेक्स्ट पॉइंट आहे ए प्लस एच. म्हणून क्यूचे कोऑर्डिनेट काय येणार?
ए प्लस एच आणि सेकंड कोऑर्डिनेट येणार एफ ऑफ ए प्लस एच. ओके. आणि जो आर पॉइंट आहे तो लेफ्ट साइडला आहे पीच्या. तर जसं इथं ए आहे, इथे ए प्लस एच आहे, तर त्याचा आपण नेबरहूड घेतलाय डेल्टा एच नेबरहूड, तर तो आलेला आहे ए मायनस एच. त्यामुळे आयचे कोऑर्डिनेट येतात आर ऑफ ए मायनस एच, एफ ऑफ ए मायनस एच. ओके. आता इथे हे तीनही जे पॉईंट आहे ह्या कर्ववर लाय करतात. मग आपण इथे काय केलं आहे, पी क्यू जॉईन केला आहे आणि पी आर जॉईन केला आहे. मग आता हे जे पी क्यू आहे या पी क्यूचा आपल्याला स्लोप काढायचा आहे. तर स्लोप काढायचा फॉर्म्युला कोणता आहे, तर हे एवढं इथं मॅटर दिल्यापेक्षा आपण सिंपल स्लोप कसा काढायचा आहे. कुठल्याही लाईनचा जर स्लोप काढायचा असेल तर स्लोप ऑफ लाईन जे तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये शिकले आहात ते तुम्ही एम ने डिनोट करतात. स्मॉल एम इज इक्वल टू फॉर्म्युला असतो y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 असा घेतो ना आपण, म्हणजे y कोऑर्डिनेट मधला चेंज विथ रिस्पेक्ट टू x कोऑर्डिनेट मधला. पण यावर्षी जो स्टडी करायचा आहे स्लोप काढण्यासाठी, तर स्लोप ऑफ लाईन चा जो फॉर्म्युला आहे तो सरळ सरळ तुम्हाला दिला आहे स्लोप m इज इक्वल टू dy बाय dx. म्हणजे कुठल्याही लाईनचा जर स्लोप काढायचा असेल तर त्या लाईनचं इक्वेशन जे दिलं असेल ते y ने डिनोट करायचं आणि त्याला डिफरन्शिएट केल्यानंतर तुम्हाला त्या लाईनचा स्लोप निघते. फक्त हे तुम्हाला छोटासा जॉमेट्रिकल मिनिंग दिलेला आहे. कारण डेरिव्हेटिव्ह का काढला आहे, तर इथं स्मॉल इन्क्रीमेंट एच आहे. मग आता इन्क्रीमेंट एच आहे तर पहा एचचं लिमिट एक्झिस्ट केलंय त्यांनी. लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच, यालाच म्हटलं जाते डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह नुसार एफ डॅश ऑफ ए. सो द स्लोप ऑफ टँजंट ॲट एनी पॉईंट पी दॅट इज इक्वल टू एफ डॅश ऑफ ए घेतलाय, डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट केलाय. म्हणून स्लोप ऑफ लाईन एम इज इक्वल टू डीवाय बाय डीएक्स असं त्याचं इक्वेशन आलेलं आहे. आपला नेक्स्ट टॉपिक आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. आता इन्व्हर्स फंक्शन म्हणजे काय, तर पहिला आपण इन्व्हर्स फंक्शन बघू. बघा आपण काय करतो, नाव डिफाईन अ मॅपिंग, एक मॅपिंग किंवा एक फंक्शन डिफाईन केलं आहे फ्रॉम ए टू बी. म्हणजे हा आपला एक सेट आहे, एक हा ए आहे आणि हा बी आहे, याला डोमेन आणि कोडोमेन म्हटलं जाते. ओके. यामध्ये एक फंक्शन डिफाईन केलं एफचं. मग आता सिंपल फंक्शन आहे फ्रॉम ए टू बी, म्हणजे आपण काय करतो b इज इक्वल टू एफ ऑफ ए, म्हणजे कोडोमेन इज द इमेज ऑफ डोमेन म्हटलंय असं म्हणा, किंवा सरळ सर सिंपल एफ फ्रॉम एक्स टू वाय घ्या. त्याला काय लिहिलं जाते एक्स टू वाय आहे. जर हा स्मॉल एक्स आहे कॅपिटल एक्स मध्ये बिलॉंग करतो, स्मॉल वाय बिलॉंग्स टू कॅपिटल वाय, ते फंक्शन कसं डिफाईन केलं जाते y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ओके. मग आता इथं डिफाईन करताना आपल्याला इन्व्हर्स फंक्शन करायचं आहे. आता एफचं फंक्शन ए पासून बी कडे आहे. जर हेच फंक्शन तुम्हाला बी पासून जर ए कडे जायचं आहे म्हणजे रिव्हर्स ऑर्डर जायचं असेल तर ते फंक्शन कसं होणार, त्याचं इन्व्हर्स फंक्शन होईल. ते आपण म्हणू एफ इन्व्हर्स. मग आता त्याची डायरेक्शन कशी आहे, बी टू ए आहे ना, मग तसंच एफ इन्व्हर्स हा जो मॅपिंग येणार हे जशी इथं बी टू ए आहे तशी इथं काय येणार, दॅट इज वाय टू एक्स. म्हणजे एलिमेंट जर तुम्ही कशामधला घेतला वाय मधला, इथे सेकंड एलिमेंट आहे एक्स मधला, तर काय असते इथं हा झाला डोमेन कोडोमेन. ओके. म्हणजे एक्स इज इक्वल टू फंक्शन होणार तुमचं एफ इन्व्हर्स ऑफ वाय. जनरली आपण फंक्शन काय घेतो, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे, याचा इन्व्हर्स जर घेतला तर हा एफ या साईडने घेतला तर होते हा एफ इन्व्हर्स कोणाचा, वायचा. मग दॅट इज इक्वल टू काय राहणार एक्स. म्हणजे अशा प्रकारे हे इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट होते आणि या इन्व्हर्स फंक्शनचाच आपल्याला डेरिव्हेटिव्ह स्टडी करायचा आहे. आता बघा स्टेटमेंट काय दिलं आहे, सपोज वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स ऑन अन इंटरवल आय. एका आयत इंटरवल मध्ये y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे आपल्याला डिफरन्शिएबल फंक्शन दिलं आहे. म्हणजे त्या इंटरवल मध्ये जे काही पॉईंट असेल त्या प्रत्येक पॉईंटवर तुमचं फंक्शन डिफरन्शिएबल आहे, त्या होल इंटरवलवर आहे. अँड ऑल्सो y इज 1 1 ऑन 2 अँड dy बाय dx नॉट इक्वल टू 0. y हा 1 1 दिलेला आहे, सेकंड ऑन 2 दिला आहे. आता 1 1 आणि ऑन 2 मध्ये काय, तर जसं पहा इथं आपण पाहिलंय की एफ इज द एफ फ्रॉम एक्स टू वाय हे मॅपिंग डिफाईन केली, त्यावरून काय आलाय वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. मग वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे, फंक्शन तुम्हाला 1 1 आहे. मग 1 1 असेल त्याच्यावरूनच डिफाईन केलं जाते 1 1 फंक्शनचं. फंक्शन 1 to 1 असेल त्यालाच लिहिलं जाते एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय, धिस इम्प्लाय एक्स इज इक्वल टू वाय. म्हणजे या हा एक्स डिफाईन केला, हा वाय डिफाईन केला. मग एफ ऑफ एक्स मध्ये इथं जर एक एलिमेंट असेल त्याची इमेज इथं जर मिळत असेल तर मीन्स हे दोन्ही एलिमेंट कसे असले पाहिजे, इक्वल असले पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे ते ऑन टू असते. त्यानंतर त्यांनी 1 1 असते आणि ऑन टू जर म्हणायचं असेल तर आपण काय म्हणतो, कोडोमेन इज द इमेज ऑफ डोमेन. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स घेतो म्हणजे एक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटची इमेज ही तुम्हाला कुठं मिळणार आहे, वाय मध्ये मिळणार आहे.
तर ते झालं तुमचं ऑन टू फंक्शन. हे दोन झाले आणि सोबतच काय दिलं त्यांनी थर्ड कंडिशन dy by dx नॉट इक्वल टू 0 ऑन अन इंटरवल I. Also, if f inverse of y is differentiable on f of I, then we have to show dy of f inverse of y is equal to f dash of x. हे आपल्याला शो करायचं आहे. और dx upon dy is equal to 1 upon dy by dx, where dy by dx not equal to 0. म्हणजे सरळ सरळ dx upon dy is equal to 1 upon dy by dx घेतलाय. म्हणजे dy by dx ने काय केलं इथे डिवाइड केलं आहे आणि डिवायडेशन तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा ही टर्म कशी असेल नॉन झिरो. ही नॉन झिरो आहे, ही आपल्याला गिवन दिलेलं आहे. मग आता जे जे गिवन आहे त्याचा आपण सपोर्टने हे थेरम प्रूव्ह करू. थेरम पेपरमध्ये सेक्शन सी किंवा सेक्शन डी, मोस्ट ऑफ द सेक्शन डी मध्ये विचारल्या जाऊ शकते. त्यामुळे थेरम जर समजली तर तुम्हाला त्या प्रकारचे एक्झाम्पल समजते. ओके, म्हणजे जर तुम्हाला y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स अशा टाईपचं फंक्शन दिलं असेल आणि त्याचं इन्व्हर्स डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचं असेल तर डी वाय ऑफ एफ इन्व्हर्स ऑफ वाय इज इक्वल टू काय येणार 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स, किंवा यालाच लिहिलं जाते dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. ओके, तर पहा सगळ्यात पहिले आपल्याला दिलाय नाउ वी हॅव टू गिवन दॅट y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स अँड यावरूनच जर घेतलं तर y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे तर x इज इक्वल टू काय येणार आहे एफ इनवर्स ऑफ y. हे फंक्शन कसे दिले आहेत आर बोथ आर डिफरन्शिएबल फंक्शन. हे तुम्हाला गिवनच आहे बघा. y इक्वल टू एफ ऑफ एक्स डिफरन्शिएबल फंक्शन दिलेलं आहे आणि सोबतच एफ इनवर्स ऑफ y इज ऑल्सो डिफरन्शिएबल फंक्शन. तर आपण दोन्ही फंक्शन्स लिहिताना काय म्हटलं आहे की y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स अँड x इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ y आर डिफरन्शिएबल फंक्शन. लेट वी हॅव टू टेक लेट डेल्टा एक्स. हा डेल्टा एक्स आता इथे इन्क्रीमेंट कोणकोणते येतील कोणाकोणाचे घ्यायला लागतील एक्स आणि वायचे. तर लेट डेल्टा एक्स बी द स्मॉल इन्क्रीमेंट. हे एक स्मॉल इन्क्रीमेंट आहे ऑफ एक्स. देन जसं डेल्टा एक्स हे स्मॉल इन्क्रीमेंट एक्स आहे तसंच आपल्याला वायचं सुद्धा स्मॉल इन्क्रीमेंट घ्यायला लागतील. देन डेल्टा वाय बी द काय राहील करस्पॉन्डिंग. देन डेल्टा वाय बी द करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट ऑफ y रिस्पेक्टिव्हली. आता इन्क्रीमेंट आहे म्हणजे स्मॉल अमाऊंट मध्ये ही व्हॅल्यू इन्क्रीज झालेली आहे. मग इन्क्रीज झालेली आहे म्हणजेच ती कशी असेल नॉन झिरो. दॅट इज डेल्टा एक्स नॉट इक्वल टू 0 अँड डेल्टा वाय नॉट इक्वल टू 0. बोथ आर इन्क्रीमेंट सो बोथ आर नॉन झिरो टर्म्स. ओके, मग आता इथे आपल्याला हे झालं आपला कन्सेप्ट डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय. मग आता इथे आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. जे प्रूव्ह करायचं आहे त्या हिशोबाने आपण एक रिलेशन इथं घेणार. कोणतं दिलेलं आहे नाउ वी हॅव टेक डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इंटू डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू 1. कारण इथे आपण हे नॉन झिरो म्हटले आहेत ना, मग या टर्मनं डिवाइड केलं काय मल्टिप्लाय केलं का. तर ह्या दोघांचं रिलेशन घेऊन आपण एक रिलेशन अज्युम केलंय की डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय मल्टिप्लाय बाय डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू 1. शो करताना काय पाहिजे आपल्याला डीएक्स अपॉन डीवाय ची टर्म पाहिजे. म्हणून आपण लिहिताना कसं करू नाउ धिस इम्प्लाय डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू 1 अपॉन डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. हे काय घेतलं कारण बोथ आर इन्क्रीमेंट्स आहे वेअर डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स नॉट इक्वल टू 0. ओके, मग आता इथं काय होणार लिमिट घ्यायचं ना बोथ साईडला. नाउ टेकिंग लिमिट as delta x tends to 0 on both sides we get लिमिट जर घेतलं तर काय येणार लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय दॅट इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 1 अपॉन डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. याला देते मी इक्वेशन नंबर 1. आता इथे पहा इथं काय आहे डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय आहे. डिवाइड मध्ये डेल्टा वाय आहे पण लिमिट कोणाचं घेतलंय डेल्टा एक्स. जर या टर्मला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं असेल जर डिनॉमिनेटर मध्ये डेल्टा वाय आहे तर लिमिट सुद्धा कोणाचं लागेल डेल्टा वायचं. इथे डेल्टा एक्स आहे ते लिमिट आपल्याला याला देता येते. कॉन्स्टंट टर्मला लिमिट नाही दिलं तरीही चालते. म्हणजे आपण पहिले इथं काय करू ऍज डेल्टा एक्स टेन्स टू 0 जर असेल वी टेक डेल्टा वाय टेन्स टू 0. म्हणजे आपली टर्म काय होणार की लिमिट मग इथं डेल्टा वाय आहे तर डेल्टा एक्स ऐवजी आपण इथं घेणार डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय दॅट इज इक्वल टू 1 अपॉन
हे लिमिट आपण डिनॉमिनेटरमध्ये लिहू. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. याला नंबर नाही दिला तरी चालेल, याला देऊ इक्वेशन नंबर 1. ओके, ही आपली पहिली स्टेप आली. इथपर्यंत कळलंच असेल. आता आपल्याला आणखी गिवन काय दिलं आहे की y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. तर हा कन्सेप्ट आपण यूज करणार आहे की नाव वी हॅव गिवन सिन्स y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स दिलेला आहे. सो हिअर वी टेक, सो वी हॅव लिमिट, याचं लिमिट घ्यायचं आहे डेल्टा एक्स टेन्स टू 0, कारण y जर एफ ऑफ एक्स लिमिट आहे तर लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स दॅट इज इक्वल टू कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह येईल तो dy बाय dx अँड ऑल्सो dy बाय dx नॉट इक्वल टू 0. हे कशामध्ये दिलं आपल्याला, गिव्हन स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की dy बाय dx नॉट इक्वल टू 0 आहे. याला आपण सेकंड नंबर देऊ. मग नाव फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, तर फर्स्ट इक्वेशन मध्ये आपल्याला ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. तर काय येईल ते की लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय दॅट इज इक्वल टू 1 अपॉन, ही व्हॅल्यू जर पुट केली तर इथे येणार आहे dy बाय dx. हे झालं इक्वेशन नंबर, याला देऊ आपण थर्ड. आता ऍक्च्युअली इथं लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय, इथं काय पाहिजे आपल्याला dx अपॉन dy पाहिजे. मग आता इथे काय झालं, राईट हँड साईड बरोबर आलेली आहे, लेफ्ट हँड साईड नाही आहे. मग राईट हँड साईडचा डेरिव्हेटिव्ह आपला एक्झिस्ट झालेला आहे. म्हणून इक्वेशन 3 वरून आपण काय लिहू शकतो की ॲज दिलताना काय दिलं आहे, डिवाइड मध्ये आहे ना, तर dy बाय dx नॉट इक्वल टू 0, नॉट इक्वल टू 0 आहे अँड 1 अपॉन dy बाय dx म्हणजेच राईट हँड साईड RHS ऑफ इक्वेशन 3 हे काय होऊन राहिली, एक्झिस्ट अँड इज फायनाईट. मग इक्वेशन 3 ची जर RHS एक्झिस्ट आणि फायनाईट होत असेल तो सो LHS ऑफ इक्वेशन 3 ही पण काय होणार, ऑल्सो एक्झिस्ट अँड फायनाईट. त्याची LHS सुद्धा एक्झिस्ट आणि फायनाईट होईल. मग LHS कोणती आहे की लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय दॅट इज इक्वल टू काय घेता येते आपल्याला dx अपॉन dy. याला मी म्हणते इक्वेशन 4. मग आता बघा फ्रॉम 3 अँड 4, 3 अँड 4 वरून काय लिहिता येईल, ही व्हॅल्यू पुट करा, ते होणार आहे dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. इथं रिझन द्यायचं व्हेअर dy बाय dx नॉट इक्वल टू 0. ओके, हे आपलं डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शनचं थेरम आहे. एक तर याला अशा फॉर्ममध्ये लिहिता येते, नाही तर तुम्हाला पहिले सांगितलं आहे जर तुम्हाला असं न देता त्यांनी फंक्शन कोणतं दिलं आहे की y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स म्हटलेलं आहे आणि x इज इक्वल टू काय येणार आहे, एफ इन्व्हर्स ऑफ y येणार आहे. तर आपल्याला ddx ऑफ कोणाचा घ्यायचा आहे, या एफ इन्व्हर्स ऑफ y चा. तर दॅट इज इक्वल टू ते येणार 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. हे असं स्टेटमेंट दिलेलं आहे. तर आपण त्याला अशा प्रकारे सुद्धा प्रूव्ह करू शकतो. आपल्याला हे दोन्ही कन्सेप्टचा म्हणजे हे जे थेरम आहे याचा आणि याचा, या दोन्ही कन्सेप्टचा यूज आपल्याला डिफरंट एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी करायचा आहे. तर आपण काही बेसिक एक्झाम्पल्स घेऊ याच्याशी रिलेटेड की कोणत्या प्रकारचे एक्झाम्पल आहे, कशा प्रकारे विचारले जातात. आता क्वेश्चन विचारताना थोडा वेगळ्या प्रकारे विचारला जातो. त्याचं जे पहिले एक्झाम्पल आहे ते फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ. पहिले एक्झाम्पल दिलं आपल्याला, क्वेश्चन आहे तुमचा की फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन y is equal to f of x using derivative of the inverse function. Derivative of inverse function x is equal to f inverse of y. हे फंक्शन यूज करून आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. आता बघा पहिले एक्झाम्पल दिलंय त्यांनी y is equal to क्यूब रूट ऑफ x प्लस 4. इन्व्हर्स फंक्शन म्हणून काढायचं आहे. आता इथे दिलेलं फंक्शन कोणतं आहे, वी हॅव y इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ x प्लस 4. तिथे x इज इक्वल टू एफ इन्व्हर्स ऑफ y चा फंक्शन नुसार आणायचं आहे ना. मग याला x इक्वल टूच्या फॉर्म मध्ये आणायचं आहे. तर काय करायचं, y इज इक्वल टू क्यूब रूट दिलेलं आहे. मग या क्यूब रूटला काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, नाव क्यूबिंग बोथ साईड, दोन्ही साईडचं क्यूबिंग करा.
क्युबिंग केलं तर काय येणार वाय क्यूब इज इक्वल टू क्यूब रूट आणि क्यूब कॅन्सल होणार इज इक्वल टू काय येतं एक्स प्लस 4 म्हणजेच एक्स प्लस 4 इज इक्वल टू वाय क्यूब आहे. तर एक्स इज इक्वल टू हा वाय क्यूब प्लस 4 इकडे शिफ्ट केला तर काय होऊन राहिला -4 आलं. आता इथे नाव डिफरन्शिएट फंक्शन झालं ना एक्स इज इक्वल टू वाय क्यूब -4. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू वाय. वी गेट काय येणार dx अपॉन dy. जनरली y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असते तर वायला आपण x ने डिफरन्शिएट करतो पण आपल्याला इन्व्हर्स फंक्शनची प्रॉपर्टी यूज करून सॉल्व्ह करायचं आहे म्हणून आपण काय करणार या x ला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y न करू तर काय येणार dy ऑफ वाय क्यूब -4. तर याचा डेरिव्हेटिव्ह येतं वाय क्यूबचा 3y². 4 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार 0 म्हणजे आन्सर आला आपलं 3y². आता इथे आपल्याला प्रॉपर्टी यूज करायची आहे कोणती dy/dx ची काढायची आहे ना. नाउ वी नो दॅट इन्व्हर्स फंक्शनचा थेरम सॉल्व्ह केला आहे की वी नो दॅट dy/dx इज इक्वल टू काय येणार 1 अपॉन dx/dy व्हेअर dx अपॉन dy काय येणार नॉट इक्वल टू 0. ओके. आता इथं इज इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy ची व्हॅल्यू काढली काय लिहिली आहे 3y². ओके. मग आता y ची व्हॅल्यू तरी सबस्टिट्यूट करा 1/3 काय आहे y ची व्हॅल्यू क्यूब रूट ऑफ x प्लस 4 आहे y चा स्क्वेअर पाहिजे म्हणजे याला लिहिता येते क्यूब रूट ऑफ x प्लस 4 होल ब्रॅकेट स्क्वेअर. अशा प्रकारे फक्त कंडिशन काय घ्यायला गेली इथं x प्लस 4 आहे ना फॉर x नॉट इक्वल टू -4 कारण x जर -4 असेल तर -4 प्लस 4 काय होणार 0 होईल. आपल्याला डिनॉमिनेटर काय पाहिजे असते नॉन 0 हवा असते म्हणून इथे घेताना आपण एक कंडिशन घेतली आहे की dy/dx इज इक्वल टू आन्सर आलाय 1/3 क्यूब रूट ऑफ x प्लस 4 होल स्क्वेअर फॉर x नॉट इक्वल टू -4. ही कंडिशन का घेतली कारण x इज इक्वल टू जर तुम्ही 4 घेतलं सॉरी x प्लस 4 इक्वल टू समजा 0 घेतलं तर x इज इक्वल टू काय -4. जर एक्सची व्हॅल्यू -4 जर पुट केली तर -4 प्लस 4 हे 0 होते आणि रूट जर 0 येऊन राहिलं म्हणजे टोटल डिनॉमिनेटर काय होणार 0. डिनॉमिनेटर 0 आपल्याला पॉसिबल नसते कारण आपण स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे की हा डेरिव्हेटिव्ह तेव्हाच एक्झिस्ट होतो dy/dx इज इक्वल टू 1/dx अपॉन dy जेव्हा त्याचा डिनॉमिनेटर कसा असतो नॉन 0. तर अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात. एक्सरसाइजमध्ये आपल्याला बरेचसे अशा प्रकारचे एक्झाम्पल्स दिले आहेत आपण ते सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर आणखी एखादं एक्झाम्पल पाहू आपण. एक नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ऑफ फंक्शन y इज इक्वल टू 2x³ - 6x अँड कॅल्क्युलेट इट्स व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू -2. आता आपल्याला फंक्शन कोणतं आहे